नंबर तिथंच आहे. हे पुढं पाहत बसलं रडत, मागं पाहत घ्या पेढे. तसा संसार आहे, तसाच आहे. दृष्टीचा बदल पण लक्षात घ्या, दृष्टीचा बदल आहे. मग होईल काय, जाईल भवश्रम. अरे त्याच्यानं होते काय. काही काही माणसं म्हणतात ना, अहो काय तुम्ही रात्रंदिवस एवढे भजनं करता, कीर्तन हरिपाठ काकडा, एकही कीर्तन चुकवत नाही, प्रवचन चुकवत नाही, आळंदी पंढरीची वारी, तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का. आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, वर्गणी देत नाही, देत असेल त्याला विरोध केल्याशिवाय राहत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का. बरं का, हे ठरलेलं. अरे कोण म्हणतंय तुम्हाला भजन केल्यानं प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही. इंगळे पाटील, कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. माझा प्रश्न आहे, नदीच्या काठाला बसा आणि दिवसभर पाणी बघा, सांगा तहान लागली नाही म्हणून. तसंच आहे. मग फायदा काय. फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा फायदा. थोडं काही मनाविरुद्ध घटना घडली की लगेच रॉकेलचा डबा, रेल्वेचे रुई, रोगोरची बाटली, कोरडे विहीर. पण एवढं वैभव भोगलं ज्या पांडवांनी, द्रौपदीनं पाणी मागितलं ना अण्णा, तर कितीतरी दाशा पळत यायच्या, घ्या मालकीन, घ्या मालकीन पाणी. असं ऐश्वर्य भोगलेले पांडव वनवासात गेले. जिच्या पुढे दाशा पळत यायच्या पाणी घेऊन, तिच्या डोक्यावर माठ आहे. 12 वर्ष 12 वर्ष तळ्याहून पाणी आणायची झोपड्यात. आणि ज्या पांडवांना सगळे लटलट कापायचे, त्यांनी हरणाचे कातडे गुंडाळले आणि दिवसभर कंदमुळे आणायचे पोट भरण्यासाठी. 12 वर्ष पांडवांनी कंदमुळे आणले आणि 12 वर्ष द्रौपदीनं डोक्यावर माठ घेऊन पाणी भरलं, तरी द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही, पांडवांनी रोगर घेतलं नाही. का. ही भजनाची ताकद. अखंड देवासी आठवी, अखंड देवासी आठवी, अखंड देवासी आठवी, पहाते पांडव अखंड वनवा, अखंड पहाते पांडव अखंड वनवा, पांडव अखंड देवासी आठवी, देवासी आठवी, देवासी आठवी, अखंड वनवासी देवासी आठविती. होईल काय. मग त्याच्यातही त्यांना सुख वाटायचं. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ही नामचिंतनाची ताकद असल्यामुळे तुम्ही एवढंच करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, फायदा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. महाराज ठीक आहे, ठीक आहे, आता अर्धाच तास आहे. तसं तर 7:30ला छापलं म्हणे रे संतोषराव. मला 8 ते 10 दिली ती बुवा. बायतीजींना विचारा, आप्पांना विचारा, तुम्ही साक्षीदार आहे. 8 ते 10ची वेळ. आणि महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. मिनिट मागं पुढं नसतो माझा. बरोबर 5:30 मिनिटात जेवलो पाहुण्याकडे. जेवण पुन्हा मिळेल म्हटलं, पण गेलेली वेळ गेली, ऐशी घडी पुन्हा नाही म्हणले. आणि मग इंगळे पाटील म्हणले, अहो 7:30 छापलं. म्हटलं असं कसं. तुले माणसं जमण्यासाठी. माणसं तर शेवटपर्यंत जमतात भाऊ. माणसाचं माहिती आहे आम्हाला. ते नाही, मी आप्पा हा उल्लेख का केला मुद्दाम, की आमच्या पाहुण्यांना, गायकवाडांना कोणी म्हणू नये. तुम्ही सांगताना तुमचे ढोक महाराज मिनिट नाही चुकवत. स्मशान मारुतीला तर अर्धा तास लेट आला बुवा. 7:30चं होतं ना 8ला आला. असं कोणी उष्ण्या तंबाखूला चुना मळून सुपीक डोकं चालू नये म्हणून उल्लेख केला. 8 ते 10च कीर्तन होतं माझं. मी बरोबर आलो, उशिरा नाही. विठ्ठल कामामध्ये काम. संतोषराव कदम बाबा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम
सुख होईल दुःखाचे. महाराज ठीक आहे, आता नामचिंतनाचा फायदा कळाला, पण समजा नाही देवाचं नाम घेतलं तर नुकसान काय? म्हणले आता नाही, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येईल तेव्हा कळल. कळो येईल अंतकाळे, कळो येईल अंतकाळे, कळो येईल अंतकाळे, कळो येईल अंतकाळे, प्राण प्राणयाचा वेळ, प्राण प्राणयाचा वेळ, प्राण प्राणयाचा वेळ, राहती निराळे, राहती निराळे, राहती पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे, त्याला प्राणाचं प्रयाण म्हणतात. त्याचंच नाव अंतकाळ. त्यावेळेला कळेल की ज्याच्यासाठी बैलासारखा राबलो याच्यातलं कोण कोण येणार आहे. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. बस आराम के है सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे कला, जळत असे स्मशानी अग्नी सवे कला, जळत असे कला अग्नी सवे कला, जळत असे स्मशानी अग्नी सवे कला. देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, तीतव राहिली भुवनी, तीतव राहिली भुवनी, तीतव राहिली भुवनी, तीतव राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला, मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला, जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला, हे जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. इथं जवळच आहे आता कार्यक्रम, इकडे आहे का? तिथे पहा इंगळे पाटील कोण येत आहे. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. जिच्यासाठी रक्ताचे नाते तोडले ती आली म्हणजे मराठी समजून घ्या संतोषराव. आणि तिनं सुरुवात केली. तुमची व्याली मराठी लक्षात घ्या भाऊ. व्याली जनावराच्या बाबतीत शब्द अण्णा. गाय व्याली, म्हैस व्याली, शेळी व्याली हे नवऱ्याला म्हणते. तुमची व्याली, तुमची आई नाही, तुमची व्याली. काय झालं? आणि माझे डोळे व पेटली, डोकं उठवलं. काय म्हणणं काय आहे? वेगळे निघता संसार करीन, नाही निघलो तर नाही तरी प्राण देते आता, नाही तरी प्राण देते आता, नाही तरी प्राण देते आता. वेगळे निघता संसार करीन, वेगळे निघता संसार करीन, वेगळे निघता संसार
संसार करी नाही तरी प्राण देतो आता नाही तरी प्राण देतो आता वेगळे निघता संसार करीन नाही तरी प्राण देते आता. संतोषराव ती गेलं घाबरून. तसं करू नको तसं करू नको. उद्या निघतो वेगळा सकाळी उठून वेगळा निघेन. नेहमीच म्हणता तुम्ही तुमचं खरं कशावरून. वाहतो तुझी आन निश्चय वाहतो तुझी आन निश्चय वाहतो तुझी आन निश्चय सकाळी उठून वेगळा निघे सकाळी उठून वेगळा निघे सकाळी उठून वेगळा निघे सकाळी उठून वेगळा निघेल वाहतो तुझी आन वाहतो तुझी आन निश्चयात वाहतो तुझी आन निश्चयात. तुझी शपथ घेऊन सांगतो माय बापाला वृद्धाश्रमात टाकतो. तू काळजी करू नको. अरे जिच्या शब्दावर रक्ताचे नाते तोडले त्या पत्नीचा विचार कर. देहग्रहाची कामिनी तिथवर राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी अग्निसवे एकला. एकट्याला पेटावं लागतं बरं का. एकानं घोडी आणली. घोडीवर खूप प्रेम. घोडी पखवादाची नाही संतोषराव खरोखरची घोडी. मालकाचं घोडीवर खूप प्रेम घोडीवर खूप प्रेम घोडीवर खूप प्रेम. खरारा हरभरान सगळे घोडीवर इतकं प्रेम न घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरलं. जाणारे येणारे पाटील बरं नाही का तुम्हाला. मला बरं आहे. तोंड कसं उतरलं. घोडीला बरं नाही. हे नीट आहे का बरं. खरोखरची घोडी सांगतो मी. हे पिंगळे पाटील 2 दिवसांनी घोडी चारा पाणी खायला लागली. अण्णा मालकाचा चेहरा फ्रेश. जाणारे येणारे बरं आहे वाटतं घोडीला. कशावरून त्या तोंडावरून. बरं आहे सकाळपासून चारा भाडी खाती. मी असं विचारतो अरे घोडी आजारी पडली तर मालकाचं तोंड उतरतं. घोडी बरी झाली तर मालकाचा चेहरा प्रसन्न होतो. आता मालक आजारी पडला संतोषराव इमानदारीने सांगा घोडीचं तोंड उतरेल का. नुसता आजारी नाही पडला मेला. प्रेत यात्रा गेली स्मशानात तरी घोडीनं अण्णा त्याही संध्याकाळी 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. आराम के